मनोज जरांगे पाटलांनी 17 दिवस आपल्या जीवाची बाजी लावून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारकडे जी मागणी केलेली आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी मागणी केलेली आहे. त्याची मांडणी देखील व्यवस्थित केली आहे. सरकारने देखील ते समजून घेतलेलं आहे आणि हे समजून घेत असताना सरकारने उपोषण सोडताना 30 दिवसांची मुदत मागितली होती. जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली. तर ती मुदत आता जवळ आलेली आहे आणि त्यापूर्वी ते महाराष्ट्राचा दौरा करत आहे. जरांगे पाटलांनी समाजासाठी जी जीवाची बाजी लावली, आपल्या प्राणाची आहुती देण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती. असा मराठा योद्धा उत्तरनगर जिल्ह्यामध्ये 8 तारखेला येत आहे रविवारी. तर मी या निमित्ताने फक्त उत्तरनगर जिल्ह्यातील तर सर्व मराठा समाज बांधवांना आवाहन करणारच आहे, परंतु प्रामुख्याने राहता तालुक्यातील सगळ्या मराठा समाजातील सगळ्या युवकांनी, मुलींनी, मुलांनी, सर्व समाज बांधवांनी, महिलांनी आपल्या कुटुंबासह वीरभद्र मंदिर राहता या ठिकाणी यावं. कारण एक जर समाज बांधव आपल्यासाठी जीव देण्यासाठी तयार असेल तर आपण त्याचं मनोगत ऐकण्यासाठी आणि एक मराठा योद्धा, संघर्ष योद्धा म्हणून तो या ठिकाणी आज महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत आहे. तर त्यांच्या या कर्तृत्वाची आणि त्यांच्या कार्याची त्यांना पावती देण्यासाठी, त्यांना त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण 8 तारखेला उपस्थित राहावं असं मी सकल मराठा समाज राहता तालुका उत्तरनगर महाराष्ट्राच्या वतीने करतो. धन्यवाद. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या कालखंडामध्ये आपले आंतरवली सराटी येथील मनोजजी जरांगे या सामान्य कुटुंबातून तरुणांनी मराठा समाजासाठी जो त्यागाचा 17 दिवस अमरण उपोषण केलं. मी तर म्हणतो की 1982पासून तर आजपर्यंत जे मराठ्यांची लढाई झाल्या, आंदोलनं, मोर्चे, अनेक माध्यमातून आरक्षणासाठी संघर्ष झाले, परंतु अहिंसाच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने आणि विचाराच्या आणि कृतीच्या मार्गाने हा पहिला लढा आमचे सहकारी मनोजजी जरांगे यांनी उभा केला आहे. आणि त्यांनी सरकारला अल्टिमेट दिलेला आहे, 40 दिवसाच्या आत तुम्ही मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हा सरसकट घोषणा करून सर्टिफिकेट द्यावी. त्यासाठी 40 दिवसात त्यांना अभ्यासासाठी आणि पुराव्यासाठी वेळ दिला. तोपर्यंत जो गॅप आहे, जो समाजामध्ये विविध समाज, आमच्याच मराठा समाजाचे छोटे भाऊ, जो आम्ही त्यांना बहुजन समाज म्हणतो, यांच्यामध्ये तो आमच्या मराठा समाजाबद्दल जो गैरसमज निर्माण करण्याचा काही राजकीय लोकांनी हेतू ठेवला, त्या संदर्भात समाजामध्ये प्रबोधन व्हावं यासाठी मनोज जरांगे यांचे 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर हा दौरा अखंड आहे. तो दौऱ्यानिमित्त अहमदनगर शिर्डीच्या साईनगरीमध्ये राहता येथे 8 तारखेला दुपारी 12 वाजता इथं मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्तानं आपल्या समाज बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहे. आणि सर्वात प्रथम त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहे. एक उदाहरण देतो सर्व सन्माननीय पत्रकार लोकांना, तुम्ही सर्व अभ्यासू आहे. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी एक अभंग लिहिला होता. ते म्हटले, बरं झालं तेव्हा मी कुणबी कुळात जन्मलो. तर संत तुकाराम आमच्या आयडॉला हे कुणबी होते. आज मराठा कुणबीच आहे. 1964पर्यंत मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण होतं, पण त्यानंतर मंडल आयोग आले, मंडल कमिशन आलं, अनेक समित्या आल्या. त्याच्यामुळे दुर्दैवानं आमचे राजकीय जे पुढारी होते, प्रस्थापित घराण्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेतलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 साली ज्यावेळेस पंजाबराव देशमुख त्यांच्याकडे गेले आणि आरक्षणाच्या बाबतीत मला काही तुम्हाला सूचना करायचे म्हटले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले, देशमुख साहेब बसा तुम्हाला चहा आणतो. तोपर्यंत त्यांनी जे रंडमली वाचन केलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण ठेवलेलं होतं. दुर्दैवाने पुढं राजकीय हेतूने मराठा समाज अन्याय होत गेला आणि दुर्दैवाने आमच्याच समाजाच्या लोकांनी गोरगरीब मराठ्यांसाठी दुर्लक्षित केलं. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची लढाई इथे. गेले 42 लोकांच्या आत्महत्या आल्या. यापूर्वी अण्णासाहेब पाटील यांनी 1982 स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेतली. असंख्य लोक याच्यात झालेले म्हणजे मृत्यू पडले. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाने अनेक देशाला, जगाला ऐतिहासिक लढा दाखवून दिला, पण येणारे हा मनोज जरांगे पाटलांचा जो लढा आहे तो 100% यशस्वी होईल. कारण लढा देणारा, नेतृत्व करणारा निस्वार्थी व्यक्ती आहे, सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे. त्यासाठी सर्व समाज बांधव आणि सर्व बहुजन समाज त्याच्या मागे उभा आहे. आणि या 8 तारखेला राहता वीरभद्र मंदिर येथे होणाऱ्या सभेला आपल्या राहता तालुका, श्रीरामपूर तालुका, संगमनेर, अकोला, उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे, कृपया आपण या सभेला येऊन आपलं मार्गदर्शन घ्यावं. तसेच येताना तरुणांनी टोपी आणावी, महिलांनी स्कार्फ आणावं, येताना पाण्याची बॉटल आणावी, जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही,
तहान वगैरे जे काही गोष्टी आहे आयोजकांकडून भरपूर सुविधा उपलब्ध केल्या जाईल, परंतु दुर्दैवाने लोकांना पाणी नाही भेटलं तर स्वतःची व्यवस्था स्वतः करावी, कारण हा लढा समाजाचा आहे, कोणी एकट्याचा नाही. माझ्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे, सर्व समाजाने निस्वार्थीपणानं संवेदनशीलपणाने इथं उपस्थित राहावे ही विनंती. जय शिवराय. काय नेमकी मागणी करताय आपण या ठिकाणी 8 तारखेला कसं नियोजन आहे? सन्माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येत्या 8 तारखेला रविवारी आपल्या राहाता तालुक्यामध्ये येत आहेत. सर्व मराठा बांधव असतील, सर्व या ठिकाणी जो समाज आहे या समाजाच्या संवादासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा या ठिकाणी आखलेला आहे आणि या दौऱ्यासाठी ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधवांशी संपर्क करतायत, त्यांना समजून सांगतायत की आपल्याला कशासाठी मराठा आरक्षण घ्यायचं आहे आणि आपण कसं एकजूट राहून या सरकारकडून हे मराठा आरक्षण घेतलं पाहिजे, यासाठी ते मराठ्यांशी आपल्या समाजासाठी संवाद साधत आहे. आणि याचंच नियोजन आम्ही सर्व राहाता तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी, सकल मराठा समाजाने येत्या 8 तारखेला रविवारी राहाता बाजारतळ वीरभद्र मंदिर या ठिकाणी केलेलं आहे आणि अत्यंत साधेपणानं या ठिकाणी आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. अतिशय सुंदर असं आम्ही त्या ठिकाणी डोली बाजाच्या मिरवणूक घेऊन बसस्टँड ते बाजारतळ अशी मिरवणूक काढून या ठिकाणी त्यांची स्वागत करणार आहोत. त्यानंतर ते एकटेच या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांसाठी बोलणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी कुठलाही राजकीय हस्तक्षेप या ठिकाणी असणार नाही. सर्वांसाठी खाली सर्व चटाया टाकून सर्व समाज बांधव त्या चटाईवर बसणार आहेत. कुणीही या ठिकाणी आमदार असेल, खासदार असेल, नगराध्यक्ष असेल, या ठिकाणी कुणीही येऊ, त्यांना जो एक सर्वसाधारण मराठा आहे त्याप्रमाणेच सर्वांनी खाली बसायचं आहे. कुणालाही त्या ठिकाणी सत्कार आणि बोलण्याची परवानगी या ठिकाणी दिली जाणार नाही. सर्वांनी मनोज जरांगे पाटील यांना ऐकावं या हेतूनं या ठिकाणी ही सभा आम्ही आयोजित केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे साईबाबा संस्थांमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि एक विशेष बाब म्हणजे तेही त्या ठिकाणी साईबाबांच्या भोजनालयामध्ये प्रसाद घेणार आहे आणि तेही एक सर्वसामान्य माणसासारखे ज्या ठिकाणी जी सर्वसामान्य माणसांची जेवणाची त्या ठिकाणी व्यवस्था आहे त्या ठिकाणी जाऊन सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जेवण करणार आहेत. त्या ठिकाणी साईबाबा संस्थानला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांचा छोटासा सत्कार त्या ठिकाणी संस्थान व्यवस्थापनाने करावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. तेव्हा मी आपल्या सर्व मराठा बांधवांना या आपल्या माध्यमातून विनंती करेल की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं आपल्या कुटुंबासह या जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी आपण यावं अशी मी सर्वांना आवाहन करत आहे.